नमस्कार, वेलकम टू यंग ट्रेडर्स. चला तर मग आपण बघूयात 9 एप्रिल मध्ये काय अनालिसिस झालेलं आहे ऑप्शन ट्रेडिंगचं. ओके, ज्यांनी आमचा काल संध्याकाळचा व्हिडिओ बघितला असेल, तिथे आम्ही काय म्हणालो की मार्केट थोडंसं वरती ओपन होऊ शकतं. पण तिथे एक कंडिशन दिलेली. ट्रम्पनी आज रात्री काही वेगळे डिस्कशन्स, ट्रेड वॉर अजून सुरू करायला नको. एक्झॅक्टली ती गोष्ट त्यांनी केली आणि चायनावरती अजून 50% टॅरिफ लावले. त्याचा अर्थ असा की आता चायनातनं तुम्हाला अमेरिकेला चायनातनं एक सायकल इम्पोर्ट करायचे, त्यांना 100 रुपयाची सायकल 200 रुपयाला बसते. कारण 103% टॅरिफ आहे त्यांच्यावर टोटल. ह्याच्यामुळे काय चांगलं रिकवर होत होतं ऍक्च्युली. वॉल स्ट्रीट म्हणजे अमेरिकन मार्केट 3% रिकवर झालं, 3% क्रॅश झाला ही अनाउन्समेंट आल्यानंतर. त्याचा इफेक्ट इंडियन मार्केटवर, आपलं पण खाली ओपन झालं. पण ह्याची पण आपण तयारी आय थिंक काल केलेली की खाली ओपन झाला तरी कुठच्या लेवल्स असतील. तेव्हा सांगितलेलं 500 ते 350 आय थिंक होतं की हा 250च्या मध्ये मार्केट ठेवलं. एक्झॅक्टली ती गोष्ट झालेली आहे. मार्केटने काही एकदम मोठी कुठची मुवमेंट दिली नाही. एका दोन चांगल्या लेव्हल्समध्ये ते स्विंग करतात. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट आज की डेच्या सुरुवातीला साधारण 9:15 पर्यंत, 9:25 पर्यंत ज्यांनी ट्रेड केला असेल मोस्ट लाईकली त्याचा लॉस झाला असेल, जर का तो इम्पेशंट असेल तर. का असं मी म्हणतोय? कारण तिथे मोमेंट पटापट येत होत्या आणि ट्रेंडी कुठच्याच नव्हत्या. इथे ज्यांना थोडंसं लक्षात आलं असेल, एक क्रॉस बनलेला. बाय द वे क्रॉस 1 मिनिटला बघायचे नसतात. इतक्या आज व्हॉलेटिलिटी पण हाय, आज 21 होती परत आम्ही बघत होतो तेव्हा. आत्ता थोडी खाली आली. तर एवढ्या व्हॉलेटिलिटीत पण पॅटर्न्स असे बघायचे नसतात. पण ज्यांनी तो पॅटर्न बघितला असेल त्याला कळलं असेल की डाऊनवर्ड मुवमेंट येण्याची शक्यता आहे जर का खालच्या बाजूला ब्रेकआउट आला तर. त्याला सिमेट्रिकली कंटिन्यू ट्रायंगल म्हणतात बाय द वे. मी एकदा सिमेट्रिकल ट्रायंगलचं सांग की बाबा, खाली ब्रेकआउट झाला, जर वर ब्रेकआउट झाला असेल तर काय सिमेट्रिकल नेक्स्ट? कॅन्डलचं सॉरी ट्रायंगलचं लॉजिक हे आहे की एक ट्रायंगल बनतो पण तो दोन्ही साईडने बनतो. काही असतात असेंडिंग. असेंडिंग म्हणजे काय? आता हा डिसेंडिंग, पहिला बाय डिसेंडिंग बघू. खाली येतात, हायस खाली येतात पण लो आहे तिथेच आहे, त्याला डिसेंडिंग म्हणतात. दुसरा आहे असेंडिंग, जिथे हाईज आहेत तिथे असतात पण लोज वरती वरती येत जातात. आता ह्या प्रत्येक ह्याचं लॉजिक शेवटी एकावरतीच येतं की ब्रेकआउट कुठच्या साईडला देईल. जर का आता हा सिमेट्रिकल म्हणजे दोन्ही लोज पण वरती येतात, हायस पण खाली येतात, तर लॉजिक असं की खालच्या साईडला लोज ब्रेकआउट दिले तर खाली जाण्याची शक्यता असते. म्हणजे इथे खाली आले रे, इथनं खाली जाण्याची शक्यता असते. पण ही जर का ग्रीन कॅन्डल असती तर वरती जाण्याची शक्यता असते. अशी ओके. आता डाऊन साईडला ब्रेकआउट मिळाला आपल्याला. इथेच आय थिंक वैष्णवीने पण एक चुकीचा ट्रेड घेतलेला, एमएससीडी इथे घेतलेला मे बी, राईट. ही ऍक्च्युली जी एमएससीडी रिट्रेसमेंट मिळाली, पण मी ओआय नीट बघितला नव्हता. राईट. तर तिथे ओआय न बघता ट्रेड घेतला आणि ते मार्केट लगेच स्टॉपला सीट झालं आय थिंक 10 पॉईंटच्या खाली. राईट, 750 लॉस. सो वेल, सेकंडकडनं चुका होतात मोस्टली. पण खरंच सुरुवातीचं मार्केट ट्रेड करण्यालायक नव्हतं. जर का शॉर्ट टर्म पटापट स्कॅल्पिंग टाईप ट्रेड घ्यायचे असतील तर. लॉंग टर्म इथे वरती कोणीतरी पुट बाय केला, हा तर एवढं काय फरक पडला नसता, खाली गेलंय मार्केट. पण वन सेकंड, आपल्याला जी रेंज मिळते ती खूप छोटी मिळते कम्पेअर्ड टू काल किंवा परवा. काल रेंज आपण बघितली तर खूप मोठी होती, राईट, मार्केट फिरण्याची. आज त्या कम्पॅरिझन मध्ये रेंज बाउंड, प्रॉपर रेंज बाउंड. कितीला रेंज बाउंड आहे? साधारण 450 ते 350च्या मध्ये रेंज बाउंड. राईट. तर आजचे ट्रेड मोस्टली स्विंग वरती आहेत. आ, हा एकदा एमएससीडी सोडला तर त्याच्यावरनं खूप चांगलं ट्रेडिंग करता आलं. आता तिने जो लॉस केला ना तो पुढच्या 2 ट्रेड मध्ये भरून पण काढला बाहेर. का? कारण पहिला ट्रेड कुठचा घेतला तिने? इथे एमएससीडी क्रॅश होताना दिसलं, एमएससीडीचा व्हॉल्यूम गेला, लगेच हा डाऊनवर्ड ट्रेंड बनणार होता कारण तो सपोर्टला पण होता, हा सॉरी रेजिस्टन्सला पण होता. ओवाय पण ते सपोर्ट करत होता. बाय द ओवाय ओआय पण निगेटिव्ह चारशे आपण पन्नासचा हा 450चा चेंज आणि ऍब्सोल्यूट दोघं पण कॉल शॉट कॉल शॉट जास्त जास्त. होते. सो तो खाली मार्केट येणार आहे एकदम बरोबर तो ट्रेड झाला. सेकंड ट्रेड पण आय थिंक तिने इथेच केलेला, राईट, कॉलचा हम्म. होता बरोबर ना.
की नाही हा, हा वाला सपोर्ट घेतला. काय होता. हा बरोबर, हाच होता. करेक्ट. सो 10 वाजता आय थिंक सपोर्टच्या इथे आला. बाय द 10 वाजता सपोर्ट हा खाली लो बनला नव्हता, तो इथे असेल. त्यामुळे परत वरती जाण्याची शक्यता होती. 1 सेकंड 350 ला पुट शॉट जास्त होते त्यावेळी. सो हा ट्रेड असे 2 स्कॅल पास करता आले. हा तिसरा पण करता आला असता, पण मग मी तुमच्यासाठी रेकॉर्डिंग मध्ये झूम मीट वगैरे वगैरे मध्ये बीसी झालो. तर पुढे काय होईल दिवसात. पहिल्यांदा तर वेट करायला लागेल की हायस आणि लो, आजचा हाय आणि आजचा लो म्हणजे काय, हे आणि हे ब्रेक करायची वाट बघायला लागेल. पण मजा अशी आहे की आज तुला वरती जायला जास्त रेंज नाही. 500 ला लगेच खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तो इथे दिसेल. वाय मध्ये बघितलं, 500 ला पीसीआर बघितलं तर 0.39 पुट कॉल रेशो, किंवा सोप्या भाषेत पुट्स कॉल पेक्षा खूप कमी आहेत. थोडक्यात काय, तिथे कॉल शॉर्टर जास्त आहेत, सो रेजिस्टन्स असणार इथे दिसतं चेंज ओके. मध्ये पण. कॉल आणि शॉर्टर जास्त. आता आता हा 400 ला आहे, सो मी पकडत नाही कारण मार्केट आहे 401 ला. पण इथे पण हे निगेटिव्ह दिसतं. हम्म. सो वरती जायला जर जास्त रेंज नाही, कुठपर्यंत जाऊ शकतं, इथे जाऊ शकतं आणि मग इथे रेजिस्टन्स येणार परत. कारण तिथे काय काय आहे, कालचा क्लोज त्याच्या जवळ आहे, आजचे हायस त्याच्या जवळ आहेत, प्लस 500ची सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे. सो आणि प्लस ट्रम्पने गोष्टी अनाऊन्स केल्या. सो मोमेंटम आज जास्त खालच्या साईडला असणं एक्सपेक्टेड आहे. ह्याचा अर्थ वरती जाणार नाही का, नाही असं काही नाही, वरती जाऊ शकतं पण 500 पर्यंत. मग रेजिस्टन्स केले आणि मग त्याच्यानंतर बघायला लागेल पुढे काय होतं. खालच्या ओके. साईडला तुला खूप स्कोप जास्त आहे. का, कारण तो 350 पासून खाली इथपर्यंत मूव्ह होऊ शकतो. आता तो हम्म. 250 पर्यंत मूव्ह झाल्यानंतर तिथे काय काय आहे, परवाचा ज्या दिवशी मार्केट क्रॅश झालं तेव्हाचे तिथले हायस आहेत आणि कालचे लोस आहेत. सो तिथे स्ट्रॉंग हम्म. सपोर्ट बनतो. सो इथे स्ट्रॉंग सपोर्ट. आज ओआय अनालिसिस मध्ये बघितलं आपण स्मार्ट लिस्ट मध्ये, तर ओआय गेनर्स मध्ये मिक्स्ड आहे. त्यामुळे रेंज बाउंड आहे हे मार्केट कळतं. जितके कॉल्स आहेत तितकेच पुट्स आहेत, सो मार्केट रेंज बाउंड हम्म. राहिले. ओके. आणि म्हणजे बेसिकली ऑप्शनचं असं असतं का की तू डे ला काही प्रेडिक्ट करू शकत नाही, फक्त तू पुढची मोमेंट प्रेडिक्ट करू शकतो, राईट? डेला प्रेडिक्शन आपण कधी कधी करू शकतो, काही दिवसांमध्ये करू शकतो. तुम्हाला ज्यावेळेस तुला आठवत असेल ओव्हर शूट. अडानी स्कॅम झालेला, तेव्हा प्रेडिक्शन सोपी होती. बरोबर. किंवा परवाच्या दिवशी प्रेडिक्शन सोपी होती. रिझन काय, कारण मार्केट इतकं पडलं की ते वरती जाणार होते. आज दोन ओके. कालच्या आणि परवाच्या मध्ये, सो आपण म्हणू शकतो की वरती जात असेल तर ह्या पॉईंट पर्यंत असेल, खाली जात असेल तर ह्या पॉईंट पर्यंत असेल. ओके. अच्छा. हम्म. बाय द ट्रेड वॉर असंच कंटिन्यू राहिला तर थोडे दिवसांनी इंडियाला फायदा सुरू होईल, मेनली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. सो तुम्हाला स्टॉक्स वगैरे घ्यायचे तर त्याचा विचार करू शकता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. ओके. मग याचं रिझन पण सांग, म्हणजे तुला असं म्हणायचं की चायना रिझन बघितला असं की आपण, आजच चायनाच्या मॅन्युफॅक्चर. 10 रुपयाच्या गोष्टीला 20 रुपये लागायला लागले, तर ऑब्व्हियसली इंडियाला 120 रुपयाचं जरी प्रोडक्शन असेल तरी अमेरिकेला इंडियाकडनं इम्पोर्ट करणं स्वस्त पडेल. मी एकशे बरोबर. वीस रुपये बोललो कारण आपल्यावरती टॅरिफ आय थिंक 26% आहे. सो इंडियाची हम्म. 100 रुपयाची गोष्ट तिथे 126 रुपयाला विकली. ओके. ओके. चायनाची 200 ला जाईल. हम्म. तसंच व्हिएतनामची 140 ला जाईल आणि इंडोनेशियाची पण 125 ला जाईल. फायदा असा की इंडियाकडे पॉप्युलेशन जास्त आहे कम्पेअर्ड टू इंडोनेशिया, सो आणि स्किल्ड पॉप्युलेशन लाईक इंग्लिश स्पीकिंग पॉप्युलेशन जास्त. ओके, म्हणजे इंडियाला फायदाच फायदा आहे, काही हो. बरोबर. म्हणजे ट्रेड वॉरचा ज्यावेळेस युएस आणि चायना असेल तर इंडियाला इनडायरेक्टली फायदा आहे. हो, इनडायरेक्टली नाही डायरेक्टलीच खूप फायदा आहे. फक्त